नमस्कार मित्र मैत्रिणींनो, टार्गेट स्पर्धा परीक्षा यामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मरीन प्रोटेक्टेड एरिया MPA म्हणजे काय? केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्र्यांनी अलीकडेच सांगितले की सागरी जीवन आणि तेथील पर्यावरण सेवांचे संरक्षण करण्यासाठी अंटार्क्टिकामध्ये 2 सागरी संरक्षित क्षेत्रे MPA स्थापन करण्यास भारत पाठिंबा देत राहील. सागरी संरक्षित क्षेत्रांबद्दल MPA हे समुद्राचे क्षेत्र आहेत जे दीर्घकालीन संवर्धनाच्या उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवले आहेत. ते इतर इकोसिस्टम सेवा प्रदान करताना हवामान बदल अनुकूलन आणि कमी करण्यास समर्थन देतात. विशिष्ट उद्दिष्टे, कायदेशीर अधिकार, संरक्षणाची पातळी, व्यवस्थापन पद्धती आणि वैयक्तिक सागरी संरक्षित क्षेत्रे MPA च्या वापराचा भत्ता साईटवर मोठ्या प्रमाणात बदलू शकतो. अनेक MPA लोकांना परिसराचा अशा प्रकारे वापर करू देतात ज्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. काहींनी मासेमारीवर बंदी घातली आहे, काही लोकांना या परिसरात अजिबात येऊ देत नाही. MPA ने सध्या सुमारे 6.35% महासागर व्यापलेला आहे. तथापि त्या क्षेत्रापैकी फक्त 1.89% पेक्षा जास्त क्षेत्र केवळ नो-टेक MPA ने कव्हर केले आहे, जे कोणत्याही मासेमारी, खाणकाम, ड्रिलिंग किंवा इतर उत्खनन क्रियाकलापांना परवानगी देत नाही. संयुक्त राष्ट्र उच्च समुद्र करार काय आहे? राष्ट्रीय सीमांच्या बाहेर असलेल्या जगातील महासागरांचे रक्षण करणारा हा पहिला करार आहे. त्याला महासागरासाठी पॅरिस करार म्हणूनही ओळखले जाते. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातील सागरी जीवांचे संरक्षण करण्यासाठी हा कायदेशीर बंधनकारक करार आहे. 2030 पर्यंत 30% समुद्र संरक्षित क्षेत्रात ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. 2022 मध्ये जैवविविधता परिषदेत देशांनी दिलेली प्रतिज्ञा. वन्यजीवांच्या हानीपासून संरक्षण करण्यासाठी आणि उंच समुद्रातील आनुवांशिक संसाधने सामायिक करण्यासाठी विशाल सागरी संरक्षित क्षेत्रे MPA स्थापित करण्यासाठी ते कायदेशीर चौकट प्रदान करेल. पुढील बातमी. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF योजना म्हणजे काय? एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने अलीकडेच सूचित केले आहे की लोकप्रिय लहान बचत योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF आणि सुकन्या समृद्धी खाते SSA मधील गुंतवणूकदारांना, ज्यांचे दर जानेवारी 2019 पासून वाढवले गेले नाहीत, त्यांना कधीही जास्त परतावा मिळण्याची शक्यता नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी PPF योजनेबद्दल. PPF योजना ही भारतातील एक अतिशय लोकप्रिय दीर्घकालीन बचत योजना आहे कारण त्यात कर बचत, परतावा आणि सुरक्षितता यांचा समावेश आहे. PPF प्रथम 1968 मध्ये वित्त मंत्रालयाच्या राष्ट्रीय बचत संस्थेने जनतेसाठी ऑफर केले होते. उद्दिष्ट: व्यक्तींना लहान बचत करण्यात मदत करणे आणि बचतीवर परतावा प्रदान करणे. हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक उत्पादनांपैकी एक आहे. म्हणजे भारत सरकार तुमच्या फंडातील गुंतवणुकीची हमी देते. कार्यकाळ: 15 वर्षे, 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये नूतनीकरण केले जाऊ शकते. व्याज दर: अशा खात्यांवर सध्या देय असलेले व्याज दर 7.1% आहेत. गुंतवणुकीची रक्कम: किमान रु. 500 कमाल रु. 1.5 लाख प्रतिवर्ष. PPF खात्यासाठी कोण पात्र आहे? कोणताही भारतीय नागरिक PPF खाते उघडू शकतो. PPF खाती संयुक्तपणे ठेवता येत नाहीत, तरीही तुम्ही नामांकन करू शकता. आयकर कायदा च्या कलम 80C अंतर्गत PPF मधील गुंतवणूक करमुक्त आहे आणि PPF मधून मिळणारे उत्पन्न देखील करपात्र नाही. सुकन्या समृद्धी योजना काय आहे? हे 22 जानेवारी 2015 रोजी लॉन्च केले गेले. उद्दिष्ट: लिंग निर्धारण, लिंगभेद, मुलींचे संरक्षण आणि शिक्षण आणि इतर क्षेत्रात मुलींचा उच्च सहभाग काढून टाकून देशातील मुलींची उन्नती. सुकन्या समृद्धी खात्याची वैशिष्ट्ये: किमान ठेव ₹250 एका आर्थिक वर्षात, कमाल ठेव ₹1.5 लाख. मुलीचे वय 10 वर्षे पूर्ण होईपर्यंत तिच्या नावावर खाते उघडता येते. मुलीच्या नावाने फक्त एकच खाते उघडता येते. पोस्ट ऑफिस आणि अधिकृत बँकांमध्ये खाते उघडता येते. खातेदाराच्या उच्च शिक्षणाच्या उद्देशाने शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी पैसे काढण्याची परवानगी दिली जाईल. मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचे लग्न झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. खाते भारतात कुठेही एका पोस्ट ऑफिस बँकेतून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्स्फर केले जाऊ शकते. खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर खाते परिपक्व होईल. IIT च्या कलम 80C अंतर्गत ठेव वजावटीसाठी पात्र आहे. खात्यात मिळालेले व्याज IIT च्या कलम -10 अंतर्गत प्राप्तिकरापासून मुक्त आहे. पुढील बातमी. क्रिस्प ॲप. अलीकडेच रबर बोर्डाने रबर लागवडीबद्दल उत्पादकांना माहिती देण्यासाठी आणि ऑनलाईन उपाय प्रदान करण्यासाठी क्रिस्प हे मोबाईल ॲप सुरू केले आहे.
क्रिस्प ॲपबद्दल रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (RII) ने केरळच्या डिजिटल युनिव्हर्सिटीच्या सहकार्याने कॉम्प्रिहेन्सिव्ह रबर इन्फॉर्मेशन सिस्टम प्लॅटफॉर्म क्रिस्प ॲप्लिकेशन विकसित केले आहे. हे रबर उत्पादकांना उत्पादन आणि उत्पादकता वाढ, लागवड खर्च कमी करणे, जमिनीची सुपीकता राखणे, रोग नियंत्रण उपाय इत्यादींशी संबंधित माहिती देते. भारतातील रबर लागवडीबद्दल मुख्य तथ्ये. नैसर्गिक रबर हा आयसोप्रीन नावाच्या रासायनिक रेणूपासून बनलेला पॉलिमर आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात आशिया आणि आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय पट्ट्यातील देशांना ओळखले गेलेले हे ॲमेझॉन खोऱ्याचे मूळ आहे. रबरासाठी आवश्यक हवामान परिस्थिती. पर्जन्यमान 200 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस असलेले ओलसर आणि दमट हवामान आवश्यक आहे. तापमान विषुववृत्तीय हवामानात आणि 25°C जास्त तापमानात हे चांगले वाढते. माती चांगला निचरा होणारी हवामानाची माती. भारत हा जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि नैसर्गिक रबरचा तिसरा सर्वात मोठा वापरकर्ता आहे. भारतातील रबर उत्पादक क्षेत्रे. पारंपरिक क्षेत्रे प्रामुख्याने तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्हा आणि केरळमध्ये. अपारंपरिक प्रदेश किनारी कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राचा कोकण प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश आणि ओरिसा, ईशान्येकडील प्रांत आणि अंदमान आणि निकोबार बेटे, इतर ठिकाणांसह. पुढील बातमी. मोरे ईल. अलीकडेच संशोधकांनी कुडालोर किनाऱ्यावरील मुडासलोदाई फिश लँडिंग सेंटरमध्ये मोरे ईलची नवीन प्रजाती शोधली आहे. मोरे ईलबद्दल. मोरे ईल किंवा मुरेनिडे हे जगभरात आढळणाऱ्या ईलचे एक कुटुंब आहे. त्यांचे डोळे लहान आहेत आणि ते प्रामुख्याने शिकार करण्यासाठी त्यांच्या उच्च विकसित वासाच्या संवेदनेवर अवलंबून असतात. त्यांचे शरीर बहुतेक नमुनेदार असते. मोरे ईल सर्व उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय समुद्रांमधील खडक आणि खडकांमध्ये उथळ पाण्यात राहतात. मोरे ईल गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्याच्या वातावरणात आढळू शकतात. ते 2 प्रकारच्या जबड्यांद्वारे ओळखले जातात. मोठे दात असलेले नियमित तोंडी जबडे आणि घशाचा जबडा, जे ईलच्या पोटात शिकार करतात. नव्याने सापडलेल्या प्रजातींना तमिळनाडूच्या नावावरून जिम्नोथोरॅक्स तामिळनाडुएन्सिस असे नाव देण्यात आले आहे, ज्याचे सामान्य नाव तामिळनाडू ब्राऊन मोरे आहे. पुढील बातमी. अमचांग वन्यजीव अभयारण्य. गुवाहाटी उच्च न्यायालयाने नुकतेच आसाम वनविभागाला गुवाहाटी येथील अमचांग वन्यजीव अभयारण्याच्या सीमांकनाबाबत 8 आठवड्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अमचांग वन्यजीव अभयारण्याबद्दल. अमचांग वन्यजीव अभयारण्य गुवाहाटीच्या पूर्वेला आहे. यामध्ये 3 राखीव जंगलांचा समावेश होतो: खानापारा, आमचांग आणि दक्षिण आमचांग. हे उत्तरेकडील ब्रह्मपुत्रा नदीपासून दक्षिणेकडील मेघालयाच्या डोंगराळ जंगलांपर्यंत पसरलेले आहे. मेघालयाच्या मरडकडोला राखीव जंगलांमधून सतत वनपट्टा तयार करते. वनस्पती. खासी हिल साल वने, पूर्व हिमालयी मिश्र पानझडी जंगले, पूर्वेकडील जलोळ दुय्यम अर्ध सदाहरित वने आणि पूर्व हिमालयीन साल वने. प्राणी. फ्लाइंग फॉक्स, स्लो लॉरीस, आसामी मॅकाक, रिसस मॅकाक, हुलक गिबन, पोर्क्युपिन. पांढऱ्या पाठीवरील गिधाड, सडपातळ गिधाड. थायलंड, मलेशिया, सिंगापूर आणि ईशान्य भारतातील देशी असलेल्या अमचांग वन्यजीव अभयारण्यात पिवळी फुलपाखरे, गंकाना हरणा आढळतात. स्रोत. गुवाहाटी उच्च न्यायालयाने आसाम वन विभागाला अमचांग वन्यजीव अभयारण्य सीमांबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पुढील बातमी. इचथ्योसौर म्हणजे काय? अलीकडे जीवाश्मशास्त्रज्ञांच्या टीमला स्पिट्सबर्गनच्या दुर्गम आर्क्टिक बेटावर इचथ्योसौरची हाडे सापडली. इक्थियोसॉर्स बद्दल. इचथ्योसौर हा प्राण्यांचा एक समूह होता जो आधुनिक डॉल्फिनसारखे दिसतो. ते जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांपासून उत्क्रांत झाले, जे अर्ली ट्रायसिकमध्ये समुद्रात परत आले आणि क्रेटेसच्या उत्तरार्धापर्यंत भरभराटीला आले. बदलते हवामान आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या मंदपणामुळे त्यांचा काळ सुमारे 95 दशलक्ष वर्षांपूर्वी संपला. हे सरपटणारे प्राणी त्वरित पाण्यातील जीवनाशी जुळवून घेतात. त्यांचे पाय पंखांकडे वळले, त्यांचे थुंकणे लांबलचक आणि मासे पकडणाऱ्या दातांनी भरले आणि त्यांची हाडे आधुनिक सिटेशियन्सप्रमाणे स्पंज झाली. एंड पर्मियन मास एक्सटिंक्शनच्या शेवटच्या दिवसांच्या 2 दशलक्ष वर्षांच्या आत सागरी सरपटणारे प्राणी म्हणून ते पूर्णपणे जीवनाशी जुळवून घेत होते. पर्मियन मास एक्सटिंक्शन म्हणजे काय? याला पर्मियन ट्रायसिक विलोपन असेही म्हटले जाते. नामशेष होणाऱ्या डाळींची मालिका, ज्याने पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रमाणात नामशेष होण्यास हातभार लावला. अनेक भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवाश्मशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की पर्मियन कालखंडाच्या उत्तरार्धात 299 दशलक्ष ते 252 दशलक्ष वर्षांपूर्वी 15 दशलक्ष वर्षांच्या कालावधीत पर्मियन विलोपन झाले. भूगर्भीय काळातील 5 प्रमुख नामशेष भागांच्या तीव्रतेमध्ये ही घटना प्रथम क्रमांकावर आहे. स्पिट्सबर्गन बेटाबद्दल मुख्य तथ्य. हे स्वालबार्ड द्वीपसमूहातील सर्वात मोठे बेट आहे. स्वालबार्डचा हा एकमेव कायमस्वरूपी वस्ती असलेला भाग आहे.
पुढील बातमी. लक्ष कार्यक्रम. अलीकडेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्र्यांनी लोकसभेला लक्ष कार्यक्रमाविषयी माहिती दिली. लक्ष कार्यक्रमबद्दल लेबर रूम आणि मॅटर्निटी ऑपरेशन थिएटरमध्ये इंट्रापार्टम आणि तात्काळ पोस्टपार्टम कालावधी दरम्यान काळजीची गुणवत्ता सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि समतुल्य आरोग्य सुविधा, नियुक्त फ्लू तसेच उच्च केस लोड सीएचसी समाविष्ट आहेत. उद्दिष्ट. प्रसूतिगृह आणि प्रसूती ओटीमधील प्रसूतीच्या आसपासच्या काळजीशी संबंधित माता आणि नवजात मृत्यू, विकृती आणि मृत जन्म कमी करणे आणि सन्माननीय मातृत्व काळजी सुनिश्चित करणे. लक्ष्यच्या कार्यक्षेत्रात सुविधा स्तरावरील लक्ष्यांपैकी एक म्हणजे प्रसूती ओटीमध्ये 5% किंवा त्यापेक्षा कमी सर्जिकल साइट इन्फेक्शन रेट किंवा बेसलाईनमधून किमान 30% कमी करणे. लक्ष्य प्रमाणीकरणाच्या वेळी वर नमूद केलेल्या आवश्यकतांचे अनुपालन स्वतंत्र पॅनल केलेल्या NQAS मूल्यांकनकर्त्यांद्वारे सत्यापित केले जाते. नोडल मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. पुढील बातमी. चॅलेंजर 2 मेन बॅटल टँक म्हणजे काय? पहिले ब्रिटिश चॅलेंजर 2 मुख्य युद्ध रणगाडे अलीकडेच युक्रेनमध्ये आले. चॅलेंजर 2 मेन बॅटल टँकबद्दल. हा ब्रिटिश सैन्याचा मुख्य युद्ध रणगाडा MBT आहे. रशियन T-80 आणि T-90 टाक्यांप्रमाणेच ही तिसरी पिढी MBT आहे. हे जोरदार आर्मर्ड आणि अत्यंत मोबाईल आहे. थेट फायर झोनमध्ये वापरण्यासाठी डिझाईन केलेले आहे. चिलखत नष्ट करणे किंवा निष्प्रभ करणे ही त्याची प्राथमिक भूमिका असताना चॅलेंजर 2 उच्च तीव्रता संघर्ष, बंडखोरी विरोधी आणि शांतता राखण्याच्या भूमिकांच्या स्पेक्ट्रममध्ये कार्य करू शकते. वापरणारे देश हे युनायटेड किंगडम 386 आणि ओमान 38 च्या सेवेत आहे. वैशिष्ट्ये. चॅलेंजर -2च्या चिलखताला चोबम आर्मर किंवा डॉर्चेस्टर आर्मर म्हणतात आणि जगातील सर्वोत्कृष्ट चिलखतांमध्ये गणले जाते. टाकी 27 फूट लांब आणि 8 फूट उंच आहे. त्याची श्रेणी 547 किलोमीटर असून कमाल वेग 59 किलोमीटर प्रति तास आहे. हे रायफल रॉयल ऑर्डनन्स L30 120 मिमी मुख्य तोफाने सशस्त्र आहे, जे सुमारे 4 किलोमीटरच्या रेंजपर्यंत मुख्य शस्त्रास्त्र फेरी देऊ शकते. दुय्यम शस्त्रास्त्रात 27.62 मिलीमीटर मशीन गन असतात. पुढील बातमी. जेट मोर बोगदा. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की महत्त्वपूर्ण जेट मोर बोगद्याचे लवकरच उद्घाटन केले जाईल. जेट मोर बोगद्याबद्दल. जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर लेह महामार्गावरील गगनगीर आणि सोनमर्ग दरम्यान हा 2 लेन रोड बोगदा आहे. सोनमर्ग आणि गगनगीर दरम्यानच्या झेड आकाराच्या रस्त्यासाठी हे नाव देण्यात आले आहे की बोगदा बदलेल. लांबी 6.5 किलोमीटर, उंची 8,960 फूट. हा बोगदा ताशी 1,000 वाहनांच्या स्वीकृत कमाल 80 किलोमीटर प्रति तास वेगाने जाण्यासाठी तयार करण्यात आला आहे. महत्त्व. 8,960 फुटांवर पर्यटन स्थळ सोनमर्ग हिवाळ्याच्या काळात बर्फाने झाकलेले असते, ज्यामुळे स्थानिकांना श्रीनगरला जावे लागते. जेट मोर बोगदा हे सुनिश्चित करेल की जम्मू आणि काश्मीरमधील सोनमर्ग शहर जोडलेले राहील तसेच पुरवठा वर्षभर चालू राहील. हे जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर आणि लडाखमधील कारगिल दरम्यान सर्व हवामान कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल. सामरिक महत्त्व. त्याच्या पूर्वेकडील 14.15 किलोमीटर जोजिला बोगद्यासह उत्तरेकडील नियंत्रण रेषा LOC आणि पुढील पूर्वेकडील वास्तविक नियंत्रण रेषा LAC या दोन्ही बाजूने काश्मीर आणि लडाखमध्ये भारतीय सैन्याची क्षमता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. पुढील बातमी. पोलावरम सिंचन प्रकल्प. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्र्यांनी नुकतीच माहिती दिली की आंध्र प्रदेशातील पोलावरम सिंचन प्रकल्पाची किंमत 45,397 कोटी रुपये आहे. पोलावरम सिंचन प्रकल्पाविषयी. आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील गोदावरी नदीवर आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातील हा एक बांधकामाधीन बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला आहे. उद्दिष्टे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, विशाखापट्टणम, पश्चिम गोदावरी आणि कृष्णा जिल्ह्यांमध्ये सिंचन, जलविद्युत आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा विकास. 611 गावांमधील 28.50% भाव असलेल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, 960 मेगावॅट जलविद्युत निर्मिती या प्रकल्पाची कल्पना आहे. प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता 4.368 सहस्रांश लाख हेक्टर आहे. नद्या इंटरलिंकिंग प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प गोदावरी कृष्णा लिंक कार्यान्वित करतो. यात 80 TERAMEGACOULOMB अतिरिक्त गोदावरीचे पाणी कृष्णा नदीत हस्तांतरित करण्याची संकल्पना आहे जी आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सामायिक केली जाईल. पुढील बातमी. TRAPPIST-1B म्हणजे काय?
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपच्या नवीन निरीक्षणांवरून असे दिसून आले आहे की ट्रॅपस्ट-1 बीच्या खडकाळ शरीराभोवती वातावरण गुंडाळलेले असण्याची शक्यता नाही. ट्रॅपस्ट-1 बी बद्दल, हा एक उष्ण खडकाळ एक्सोप्लॅनेट आहे जो अल्ट्राकूल रेड ड्वार्फ स्टार ट्रॅपिस्ट-1 भोवती फिरत आहे. ट्रॅपस्ट-1 प्रणालीतील 7 ज्ञात ग्रहांपैकी हा सर्वात आतला आहे. त्याचे वस्तुमान पृथ्वीच्या 1.4 पट आणि त्रिज्या 1.1 पट आहे. ते 0.11 सहस्रांश खगोलीय एकक ओ अंतरावर आपल्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालते, फक्त 1.51 पृथ्वी दिवसांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीला सूर्यापासून जितकी ऊर्जा मिळते त्याच्या चौपट ऊर्जा मिळते. ट्रॅपस्ट-1 बी भरती ओहोटीने लॉक केलेले आहे, म्हणजे ग्रहाची एक बाजू नेहमी ताऱ्याकडे असते आणि एक बाजू दूर दिसते. खगोलशास्त्रीय एकक ओ म्हणजे काय? ओ हे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर आहे, जे सुमारे 93 दशलक्ष मैल किंवा 150 दशलक्ष किलोमीटर आहे. हे सहसा आपल्या सूर्यमालेतील अंतर मोजण्यासाठी वापरले जाते. धन्यवाद. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेग्युलरली आमचे व्हिडिओ पहा, त्यामुळे तुम्ही चालू घडामोडीच्या बाबतीत नेहमीच अपडेट असाल. धन्यवाद.